शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 22 मार्च 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या तालुक्यातून पाहताय हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आलं बघू शकता, आलं या ठिकाणी 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे, अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे, त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता, या ठिकाणी 20 किलोची बॅग ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 70 पासून ते 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 70 रुपये किलो याप्रमाणे, अशा क्वालिटीमध्ये लसूण हा 80 रुपये किलो याप्रमाणे, त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा 90 रुपये किलो याप्रमाणे, तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता। मित्रांनो, कोथिंबीर बघू शकता, या ठिकाणी कोथिंबीर ही 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथी बघू शकता, मेथी ही 6 ते 7 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी 6 ते 7 रुपये पेंडी याप्रमाणे, तर हलका माल हा 5 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी मिरचीची आवक बघू शकता, मिरची हे 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता, लिंबू हे 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मुळ्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुळा बघू शकता 5 पासून ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे मुळा आपल्याला पाहायला मिळतोय। अशा क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता 5 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे। या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता, शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, त्याचबरोबर शिमला मिरचीची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर फ्लावरची आवक बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्याचबरोबर कारलं बघू शकता, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता, पांढरं कारलं हे 35 ते 40 रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर कोबी बघू शकता, कोबी या ठिकाणी 100 ते 120 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 100 ते 120 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। पालक बघू शकता, या ठिकाणी पालक हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा क्वालिटीमध्ये पालक बघू शकता 4-5 रुपये पेंडी याप्रमाणे। तांदूळचा कसा आहे? तांदूळचा ही भाजी थोडीशी महाग आहे। या ठिकाणी तांदूळचा हा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 200 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो 200 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता, वांग हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। शेवगा शेंगची आवक वाढल्यामुळे शेवगा शेंग हे 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। शेवगा शेंग बघू शकता, या ठिकाणी अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 350 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो
350 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शापू भाजी बघू शकता. शापू भाजी ही 8 ते 10 रुपये, 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शापू बघू शकता. 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता. गावरान गवार ही 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 80 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 70 ते 75 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 70 ते 75 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता. पुणेरी गवार ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये कैरीची आवक बघू शकता. कैरी आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते हे 70 पासून 90 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता 70 ते 90 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता. आवळा हा 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, आग्रा बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आग्रा बटाटा हा 15 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 15 रुपये किलो याप्रमाणे. कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. खरबुजाची आवक बघू शकता तुम्ही या ठिकाणी 10 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे खरबूज आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता. काळा घेवडा हा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काळ्या घेवड्याची आवक बघू शकता या ठिकाणी 40 रुपये किलो याप्रमाणे. भेंडी बघू शकता. भेंडी या ठिकाणी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरची ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये चुहा कारलं बघू शकता. चुहा कारलं हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चुहा कारलं बघू शकता 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता. दिल्ली गाजर हे 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. मलकापूर रताळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे रताळी 60 रुपये किलो याप्रमाणे यांचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये रताळी बघू शकता. मलकापुरी रताळी हे 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता. घेवडा हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा क्वालिटीमध्ये जर आवळा खरेदी करून त्याची आवळा कॅन्डी तयार करून ठेवली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. अशा क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता तुम्ही 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला आवळा या ठिकाणी पाहायला मिळतो.